ಏರ್ಪಡ್ತದೆ ಮಾನವೀಯ ಮನೋಧೈರ್ಯ ವ್ಯಕ್ತಿಗಳ संस्था परिषद आयोजित आज या परिषदेचे संयोजक संतोष राजगुरू, मुख्य प्रदेश संघटक प्रकाश नेवसे, अमर बोराटे यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपल्या सर्वांचे आवडते आमदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय दत्ताराव भरणे आणि आपल्या सर्वांचा विरोध असा आहे महामार्ग खाते की आपल्या सर्वांना उपयोगी पडणारी खाते आहेत. त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री, आपले पशु मत्स्य दुग्ध व्यवसाय या शेतकऱ्याशी झालेल्या बजेटमध्ये तुम्ही इंदापूर तालुक्यासाठी काय केले मी सांगायची गरज नाही, परंतु आजच्या कार्यक्रमासाठी संस्था परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आखाडे आपले गिरणी महाराजांचे गिरणी साहेब दत्तात्रय शेगडे, दत्तात्रय डोंगरे, कोणापुरे, वसंत गाडगे, हनुमान हेगडे, जमा बोरे वसंत व्यासपीठ तुमचं काय खरं नाही जमा बोरे आपा वसंत व्यासपीठ आणि सर्व आपले ज्येष्ठ कार्यकर्ते, नेते मंडळी व सर्व लिंगाच्या पंचकृषीतील जमलेले मामाने भडकत बोलायला सांगितले. आता तुम्हाला भडकत सांगतो, संस्था परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त आपले सर्व कार्यकर्ते पंढरपूर तालुक्यातील असतील, मोहोळ तालुक्यातील असतील, उत्तर सोलापूरमधील मला चांगल्या प्रकारे त्यांनी मतदानामध्ये मदत केली आहे आणि त्याचं नेतृत्व संतोष राजगुरू यांनी 4 ते 5 दिवस मुक्काम करून केलेला आहे. त्याबद्दल मी संतोष राजगुरू आणि आपल्या संघटनेचे सर्वांचे मी आभारी आहे. आणि गिरबे साहेब आपल्याला सांगतो, मी 10वी पर्यंत माळेनगरलाच होतो, त्यामुळे मी लहान असताना तुम्हाला पाहिलेला आहे. 8वी 9वी 10वी 3 वर्ष मी माळेनगरला टेक्निकलला होतो. जनरल सिटी चॅम्पियनशिप झाली. मी अध्यक्ष असताना कॅप्टन असताना घेतली होती. सलग 4 आमचे इंदापूरचे निमसागरचे धनंजय रणवीर कबड्डीचे कॅप्टन होते आणि आम्ही दोघं कॅप्टन होतो. माळशिरस तालुक्यामध्ये 4 मेंबरशिप आम्ही घेऊन गेलो. तुमच्या नेतृत्वाखाली माळेनगरचं नेतृत्वाला खच लागलेलं ठिकाण आहे, विद्याचं ठिकाण आहे. आणि आज योग असा आहे की एकाच व्यासपीठावर आपण नेतृत्व आणि त्याच जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी निवड मतदारसंघामध्ये मला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सांगतो, इंदापूर तालुका असेल हा सर्व आमच्या पाठीशी आहे. मामांना जास्त वेळ वाढवायला लावत नाही आणि संस्था परिषदेचा पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि संतोष गुरुकरांना शुभेच्छा देतो. आता नसेल त्यांना एवढं जास्तीत जास्त संधी देता येईल आणि एखादं लाभाचं पद कसं मामांकडून मिळून देता येईल एवढं बघा, एवढं बोलून मी माझ्या 2 शब्द संपवतो.